नमस्कार मंडळी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार असलेले आमशा पाडवी यांनी रविवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमशा पाडवींचं शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यानं नंदुरबारमध्ये आणि अक्कलकुवा तालुक्यात खास करून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठं भगदाड पडलेलं आहे। आमदार पाडवी यांनी 2 दिवसांपूर्वीच आपल्या समर्थकांची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत देखील दिलेले होते। आमदार पाडवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती आणि त्यामुळे स्थानिक नेत्यांपैकी आणि पदाधिकाऱ्यांपैकी काही जण सावध भूमिका घेऊन होते। पण आमशा पाडवी यांच्या शिवसेना प्रवेशाची बातमी निश्चित झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा देखील दिला। उद्धव ठाकरेंची साथ पाडवींनी का सोडली याबद्दलही अनेक चर्चा सुरू आहेत। नंदुरबारमधनं आमशा पाडवी यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती, पण काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नंदुरबारमधनं महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांपैकी कोणाला ही जागा सुटेल याची शक्यता नव्हती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे। माजी मंत्री के.सी. पाडवी उमेदवार आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं पाडवी यांनी केलेली मागणी अमान्य केल्याचं समजलेलं होतं आणि त्यामुळेच कदाचित आमशा पाडवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा सोपा झाला। अक्कलकुवामधले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत मुंबईत येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील एक सामान्य आदिवासी कार्यकर्ता असलेल्या पाडवी यांना ठाकरेंनी विधान परिषदेवर नियुक्त केलेलं होतं। त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं ठाकरे गटासाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। इतकंच नाही तर आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या विधिमंडळातील संख्याबळावर देखील परिणाम होणार आहे। पाडवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ आता घटणार आहे। आमशा पाडवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानं ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ आता 7 वर येणार आहे। त्यामधील 3 आमदारांचा हा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये पूर्णही होतोय। त्यामुळे ठाकरे गटाचं संख्याबळ त्यानंतर 4 इतकं होईल। तर त्याच वेळेला विधान परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ 8 होणार आहे। त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपतोय, तेव्हा काँग्रेसचं संख्याबळ हे 6 वर जाईल। आमदारांच्या संख्याबळाचा जर विचार केला तर काँग्रेसचं संख्याबळ जास्त होईल। त्यामुळे आमशा पाडवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाकडे असलेलं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता धोक्यात आल्याचं दिसतंय। पाडवींमुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।